नमस्कार. मी मिनल घाटे-खेडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, नोव्हेंबर महिना सुरू झालाय. हा महिना उजाडला ना की असं म्हणावंसं वाटतं ना, आला थंडीचा महिना. नको नको, इतकंच बास. पण खरंच हा महिना आपल्यासाठी खूप आनंद घेऊन येतो. एकतर ऑक्टोबर हिट संपून हवेत छान सुखद गारवा आलेला असतो. त्यानंतर दिवाळीचा महिना म्हणजे नोव्हेंबर महिना. दिवाळी येते या महिन्यात. मोस्टली नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असते. त्यानंतर 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन. 8 नोव्हेंबरला आपलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा जन्मदिन. त्यानंतर गोव्याचं भूषण असलेले कवी बा भ बोरकर यांचा जन्मदिन असतो 30 नोव्हेंबरला. आणि याच बरोबरीने 7 नोव्हेंबरला कवी केशवसूत, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सुनीताबाई देशपांडे म्हणजे पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई या तिघांचाही स्मृतिदिन. हे सर्व दिग्गज म्हणजे आपल्या मराठी मातीचा अभिमान, अक्षरशः अभिमान. या सर्व दिग्गजांनी आपल्याला त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून, काव्यशिल्पातून खूप आणि खूप आनंद दिलाय. आणि मला नक्की खात्री आहे की हा आनंद आपल्याला सदैव पुढे निरंतर अशा प्रकारे मिळतच राहणार आहे. या सर्वांप्रती अत्यंत आदर म्हणून आज मी काही कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. यातली पहिली कविता आहे शांताबाई शेळके यांची. शांताबाई शेळके पुण्यात राहायला आल्यानंतर त्यांचं सुनीताबाईंकडे खूप जाणं येणं होतं. सुनीताबाई, शांताबाई आणि अरुणाताई ढेरे या तिघींचं खूप छान असं गप्पा सत्र चालायचं. आणि विषय अर्थातच जुनी नवी पुस्तकं, साहित्य आणि कविता. आणि या गप्पा सगळ्या झाल्या की तिघींच्याही चेहऱ्यावर अत्यंत समाधान असायचं की मनासारख्या गप्पा रंगल्या याचा आनंद या तिघींनाही खूप होता, असं एका ठिकाणी अरुणाताईंनी लिहिलंय. शांताबाईंवर सुनीताबाईंचा खूप जीव होता. त्यांचा एक तो हळवा कोपराच होता शांताबाई म्हणजे, असं म्हटलं तरी चालेल. तर आजची पहिली ही कविता खास सुनीताबाईंची, शांताबाईंची एक कविता. उजवीकडे अनोळखी देऊळ, डावीकडे अपरिचित रस्ता, समोर हेलकावणारा अथांग जलाशय, मावळत्या किरणात चमचमणारे पाणी, त्याच्या पलीकडे अस्तोन्मुख सूर्य टेकलेला क्षितिजाशी, आम्ही दोघी उभ्या अलीकडल्या काठाशी. काही क्षणापुरत्या आम्ही खूप खूप जवळ, प्रत्येकीचे खाजगी जग मागे लांब दूर. ती बोलते आहे मुक्त होऊन, ती बोलते आहे मुक्त होऊन, भरून भरून ऊर. तिच्या मुद्रेवरील आक्रसलेल्या रेषा न्हाळण्यात मी चूर. चमचमते पाणी, तिरपे सूर्यकिरण, देऊळ, रस्ता, अवघा अवकाश एकाग्र, स्तब्ध. ती बोलते, बोलतेच बोलते एकसारखी, काही क्षणांपुरती खूप मनमोकळी, विश्रब्ध. एक विश्व उघडून मिटते, दिसते ओझरते रहस्यमय अंतरंग. मी बोलू धजत नाही, करीत नाही तिच्या एकतानतेचा भंग. आता आम्ही परत फिरलो आहोत, गिळणार आहेत आपापली खाजगी जगे आम्हाला. हे रहस्य तिष्ठत राहील इथेच अनंत काळ. मावळता सूर्य, अनोळखी देऊळ, अपरिचित रस्ता, साक्षीला. अपरिचित, शांताबाई शेळके. शांताबाईंची ही कविता आणि सुनीताबाई आणि शांताबाई यांचं जे काही नातं होतं त्याचा परस्पर संबंध असा काहीच नाही. पण मला ही कविता खूप आवडली. वाचल्या वाचल्याच ही कविता मला आवडली आणि वाटलं की सुनीताबाईंसाठी ही कविता सादर करूया, म्हणून ती सादर केली. एवढ्याच. ही पुढची कविता आहे कवी आरती प्रभू यांची.
म्हणजेच चित्रण खानोलकर यांची. एकाच वेळे दोघांचे डोळे, एकाच वेळे दोघांचे डोळे दाटून दाटून आले, वाहू न गेले. जळत जळत दिवा विझत गेला, झाकत झाकत हवा पाऊस आला. जळत जळत दिवा विझत गेला, झाकत झाकत हवा पाऊस आला. भरले दोघांनी पेले, ओठांशी नेले, काळोख गरजत आले नदीनी नाले. भरले दोघांनी पेले, ओठांशी नेले, काळोख गरजत आले नदीनी नाले. कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या, वाकड्या हृदय वाटा जोडीत गेल्या. कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या, वाकड्या हृदय वाटा जोडीत गेल्या. बाहूत बंदिस्त केला प्रत्येक दिस, असाच फुलांचा झाला केवळ वास. एकाच वेळे दोघांचे डोळे दाटून दाटून आले, वाहून गेले. एकाच वेळे दोघांचे डोळे दाटून दाटून आले, वाहून गेले. केवळ वास. आरती प्रभू. आता या पुढची कविता आहे, हो कविता पुढची वाचायची, पण त्यापूर्वी मंडळी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की प्लीज माझा हा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड सर्कलमध्ये प्लीज शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. परत एकदा सांगते, हा माझा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करा. आता पुढची कविता. कवी बा भ बोरकर, पोएट बोरकर, बाकीबाब बोरकर. बोरकर हे जरी आपण गोव्याचं भूषण असं म्हणत असू तरी बोरकरांवर आपण मराठी माणसांनी सुद्धा खूप प्रेम केलं, अतोनात प्रेम केलं. अत्यंत सर्वप्रिय आणि सर्वमान्य असे हे कवी. अर्थात जिथे सुनीताबाई देशपांडे, पु ल देशपांडे आणि काव्य हा विषय आहे तिथे बोरकर येतातच. आणि म्हणून ही पुढची कविता बाकीबाब बोरकर यांची. सूर्य गेला देशांतरा आणि दिशा अंधुकली. सूर्य गेला देशांतरा आणि दिशा अंधुकली. पंख दमल्या पक्ष्यांची भिरी घरा परतली. नभाचिया नुरेवर रंग विटून उल्हासी. त्याचा गाभा गढूळला स्पष्ट दिसे कासावेशी. तरुगिरीचिया ओळी कुणी फासल्याशा वाटे. तप्त सावळ्या भूमीचा कोंडलेला श्वास सुटे. तरुगिरीचिया ओळी कुणी फासल्याशा वाटे. तप्त सावळ्या भूमीचा कोंडलेला श्वास सुटे. श्रांत कोलाहल टाकी वायूचिया स्कंदिमान. सिंधू तीरी घ्यावयाला सांज वेळ समाधान. सांध्य जळ व्याकुळले तम पाहुनी गहन. सांध्य जळ व्याकुळले तम पाहुनी गहन. चुळबुळे खळबळे भाव होईना सहन. भव्य नौकांतले दीपस्तब्ध सावधान झाले. त्यास देखुनी जळाचे खिन्न काळीज हालले. भव्य नौकातले दीप स्तब्ध सावधान झाले. त्यास देखुनी जळाचे खिन्न काळीज हालले. तेजोरेषा थरारल्या त्याच परी काळ जात. आणि तया पाहुनिया दीप जहाले स्तिमित. दूर कुठून असा आला गुढ घंटारव काने. मंत्रमुग्ध माझी वृत्ती भुके मन मुकी वाणी. दूर कुठून असा आला गुढ घंटारव काने. मंत्रमुग्ध माझी वृत्ती भुके मन मुकी वाणी. सांजवेळ. बाकीबाब बोरकर. मंडळी, हा माझा चॅनल सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. परत या सर्व दिग्गज कलाकारांना माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद.